नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात योजना नोकरी मित्र आणि पीएमईजीपी योजनेच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर आधी तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्यामध्ये आपण या योजनेची बेसिक माहिती समजून घेतली आहे. मित्रांनो, आजच्या या पार्ट 2 मध्ये आपण पीएमईजीपी योजनेबद्दल आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विशेषतः आपण पाहणार आहोत की या योजनेअंतर्गत कोणते बिझनेस सुरू करता येतात, लोन अप्रूव्हल कसं मिळतं, सबसिडी कशी कॅल्क्युलेट होते आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात. सर्वात आधी आपण बिझनेस आयडियाजबद्दल बोलूया. पीएमईजीपी योजनेअंतर्गत तुम्ही अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्ही अगरबत्ती मेकिंग, कॅन्डल मेकिंग, पापड मेकिंग किंवा स्मॉल फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करू शकता. जर तुम्हाला थोडा मोठा बिझनेस सुरू करायचा असेल तर बेकरी, डेअरी फार्मिंग, मोबाईल रिपेअर शॉप, कम्प्युटर सेंटर, प्रिंटिंग प्रेस किंवा गार्मेंट बिझनेस सुरू करू शकता. मित्रांनो, बिझनेस निवडताना तुमची इंटरेस्ट आणि मार्केट डिमांड या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. फक्त लोन मिळतो म्हणून बिझनेस सुरू करू नका. आधी रिसर्च करा आणि मग निर्णय घ्या. आता आपण सबसिडीबद्दल सविस्तर समजून घेऊया. पीएमईजीपी योजनेमध्ये सबसिडी कॅटेगरीनुसार वेगळी असते. ग्रामीण भागातील आणि विशेष कॅटेगरी जसे की एससी, एसटी, ओबीसी, महिला यांना जास्त सबसिडी मिळते. काही प्रकरणांमध्ये सबसिडी 25% ते 35% असू शकते. याचा अर्थ असा की तुम्हाला मिळालेल्या लोनचा काही भाग सरकार भरते, त्यामुळे तुमचा आर्थिक ताण कमी होतो. आता आपण लोन अप्रूव्हल प्रोसेसबद्दल बोलूया. अनेक लोकांना वाटतं की फक्त अर्ज केल्यावर लगेच लोन मिळतो, पण तसं नसतं. तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, तुमची प्रोफाईल आणि तुमचा बिझनेस आयडिया यावर लोन अप्रूव्ह होतो. प्रोजेक्ट रिपोर्ट हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट स्ट्रॉंग असेल तर लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना काळजी घ्या. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस काय आहे, किती इन्व्हेस्टमेंट लागेल, किती प्रॉफिट होईल, मार्केट कसं आहे याची माहिती द्यावी लागते. यानंतर तुमचा अर्ज संबंधित विभागाकडून व्हेरीफाय केला जातो आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाऊ शकतं. या इंटरव्ह्यूमध्ये तुमचा कॉन्फिडन्स आणि बिझनेस नॉलेज तपासला जातो. जर तुम्ही योग्य उत्तर दिलं आणि तुमचा प्रोजेक्ट कन्व्हिन्सिंग असेल तर तुमचा लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता जास्त असते. आता आपण कॉमन मिस्टेक्सबद्दल बोलूया. अनेक लोक अर्ज करताना काही चुका करतात ज्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट होतो. सर्वात पहिली चूक म्हणजे इनकम्प्लीट माहिती देणे. दुसरी चूक म्हणजे चुकीचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणे. तिसरी चूक म्हणजे डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड न करणे. या चुका टाळण्यासाठी अर्ज करताना प्रत्येक गोष्ट नीट तपासा. आता काही सिक्रेट टिप्स सांगतो ज्यामुळे तुमचा लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता वाढेल. पहिली टिप म्हणजे तुमचा बिझनेस आयडिया प्रॅक्टिकल ठेवा. दुसरी टिप म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट प्रोफेशनल बनवा. तिसरी टिप म्हणजे इंटरव्ह्यूसाठी तयारी करा. मित्रांनो, जर तुम्ही या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता खूप वाढेल. पीएमईजीपी योजना ही फक्त लोन देणारी योजना नाही, तर ती तुम्हाला एंटरप्रेन्योर बनवण्याची संधी देते. जर तुम्ही मेहनत आणि डेडिकेशन ठेवली तर तुम्ही या योजनेच्या मदतीने तुमचं आयुष्य बदलू शकता. शेवटी एवढंच सांगतो, पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही व्हिडिओ नक्की बघा आणि योग्य माहिती घेऊनच अर्ज करा. अशाच सरकारी योजना आणि जॉब अपडेट्ससाठी योजना नोकरी मित्र चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओसह.